जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तन स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर आरोप केल्याचा व्हिडिओ मेसेज सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे। त्या व्हिडिओ मेसेजमध्ये प्रशांत डिक्कर यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांचा फोटो आपल्या सभेमध्ये वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर मेसेजमध्ये मराठा समाजाचे दैवत माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा फक्त मतांसाठी फोटो वापरून समाजाची दिशाभूल करणाऱ्या प्रशांत डिक्कर यांचा जाहीर निषेध, मराठ्यांनो सावध व्हा असा मजकुराचा मेसेज चांगलाच व्हायरल झाल्याचे समोर आले आहे। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मराठा आरक्षणात ज्यांचा सर्वोच्च या 5-7 वर्षात कार्य आहे असे मनोज जरांगे पाटील त्यांचा फोटो या ठिकाणी प्रशांत डिक्कर यांनी वापरलेला आहे आणि त्या फोटोमुळे आमच्या जो मराठी बांधव आहेत त्याबद्दल आम्ही चौकशी केली असतात त्या फोटोची कोणत्याही प्रकारची मनोज जरांगे पाटील यांनी परवानगी दिलेली नाही। त्यामुळे तो फोटो वापरणं हा चुकीचा आहे। तरी त्यांनी तो भविष्यामध्ये फोटो वापरू नये या 2-4 दिवसात आणि याचा दुरुपयोग करू नये, कारण या मराठा आरक्षणासाठी त्यांचं कोणतंही योगदान नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे परवानगी देणारच नाही असे त्यांच्या जवळच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले। फोटो वापरण्याच्या परवानगीबाबत प्रशांत डिक्कर यांना फोन केले असता प्रचाराच्या व्यस्ततेमुळे फोन न घेऊ शकल्याने त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी याबाबत खुलासा केला आहे। ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे येतात त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचा फोटो वापरण्याची परवानगी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। एकंदरीत या निवडणुकीच्या काळात व्हायरल मेसेजच्या निमित्ताने प्रशांत डिक्कर चांगलेच चर्चेत आले आहेत, एवढं मात्र नक्की।